छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठ्यांना आरक्षण आरक्षण जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जगदीश्वराला अभिषेक करून महाराजांच्या समाधीवर दर्शन घेऊन त्यांना साकडं घालून आणि आई जगदंबेचा उदो उदो करून आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन मागणं आणि साकडं घातलेलं आहे की जगदीश्वरा की आमच्या मराठा समाजाची जी दयनीय अवस्था जी आज आहे ती दूर करण्याकरता शासनाला मुख्यमंत्र्याला सगळ्या मंत्र्याला सुबुद्धी दे। मराठा समाजावर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे अरिष्ट कोसळलेलं आहे, मराठा समाजाची प्रगती होण्याच्या ऐवजी अधोगती सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। शिक्षणापासून सुधारणेपासून हा समाज वंचित राहिलेला आहे। बुद्धिमत्ता असताना गुणवत्ता असताना चांगले मार्क असताना सुद्धा ऍडमिशन मिळणं कठीण होऊन बसलंय। ज्या योगाने आमची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी समोर येईल, लोकांच्या समाजाच्या राज्याच्या देशाच्या उपयोगी येईल, याकरता आरक्षणाचा आधार देणं हे आवश्यक बनलेलं आहे। आणि म्हणून आपण जी मागणी घेतलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत असता कामा नये किंवा तडजोड अजिबात होता कामा नये। आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देत असताना नुसतं तुम्हाला वाटलं आणि दिलं असं होत नाही। आणि याचा आयोग जो नेमलेला आहे बापट आयोग, या बापट आयोगाने आपल्या विरोधात अहवाल दिलेला आहे। त्याच्यातल्या काही सदस्यांनी सुद्धा आपल्या विरोधात मत दिलेलं आहे। ह्या ज्या सदस्यांनी आणि आयोगाने हेतू पुरस्पर केवळ मराठा समाजाला संधी मिळू नये, तो पुढे येऊ नये, प्रगती होऊ नये, त्याचा विकास होऊ नये, मागेच राहावा असा बुद्धिभेद करून त्यांनी आपल्या विरोधामध्ये अहवाल दिलेला आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि म्हणून अशा आयोगाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये आदेश दिलेले आहे की अशा बापट आयोगाचा ठिकठिकाणी अहवालाची होळी करा, त्यांचा अहवाल जाळून टाका, ही भूमिका आपण घेतलेली आहे। आणि ठिकठिकाणी तशा पद्धतीचं बापट आयोग शासनानं सुरुवातीला चांगली भूमिका घेतलेली आहे, आताही चांगली भूमिका घ्यावी ह्या अपेक्षा आहे। परंतु जर घेतली नाही शासनाने तर त्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील। अशा पद्धतीचं काम हे तुम्हाला का आणि आम्हाला मिळून करावं लागेल। कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये जात धर्म पात पक्ष गट तट हे काही न आणता केवळ मराठा समाजाचं हित आणि हित एवढंच लक्षात ठेवून ही चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायचंय। आणि म्हणून त्याची सुरुवात, याच्या चांगल्या कामाची सुरुवात आपण या छत्रपतीच्या